गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. तर मित्रांनो, काल महाशिवरात्र होती. या शिवरात्रीनिमित्त आम्ही हरिश्चंद्रगडावर गेलो होतो. तो पण व्हिडिओ बनवला आहे, पण तो अजून एडिट करायचा राहिला आहे. आज सकाळी सकाळीच, आज सोमवार आहे, इथं चालू आहे मस्तपैकी शेंगोळी बनवायचं काम ना. काय चालू आहे? उलग्याची शेवंती, त्याला इकडं आदिवासी भाषेत शेंगोळी सांगतात. तर ते बनवायचं काम चालू आहे मित्रांनो. चला आज हे व्हिडिओ कंटिन्यू पहा, कसं काय बनवायचं काम चालू आहे आणि भरपूर काय दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. चला व्हिडिओ कंटिन्यू पहा. बायकोनं तर आज तोंड पण धुवला नाही. आणि इकडं स्वयंपाक चालू आहे. इथं हुळग्याचा पिठा आहे आणि त्याचं चालू आहे हे शेंगोळी बनवायचं काम. लय बारीक बारीक बनवल्या काय. चालू आहे इथं स्वयंपाक सकाळी सकाळीच. तर बायको पण आली आहे तिच्या आईच्या घरी. या नाव कोणी का आली तू? हा, कोणी का आली काय? आज माहेराला आली बायको. चालू सकाळी सकाळीच मस्त स्वयंपाक. हा, शेंगोळी बनवायचं काम चालेल. लांब लांब अशी बनव ना. तुला नाही काही आता ते सध्या गार असल्यामुळे मांजर सुद्धा इथं निवांत फडक्यो झोपलाय. ते लयच गार वाजलाय काय मांजरा. मियाव मियाव करू नको. उंदरा धर काय. उंदरा धरायची. हे मांजर सुद्धा गारटलाय. बरंच थंडी. अरे अरे पळून असं रमाय तो चांगला येईल ना या मांजर. आणि इकडं चालू आहे स्वयंपाक. तर मित्रांनो, इथं डायरेक्ट मस्त आदान ठेवलाय आणि त्याच्यात या डायरेक्ट शिजाय घातल्या शेंगोळी. चिटकल्या काय नाही अशी. लय चिकट पिठ आहे त्याच्यामध्ये. चिटकून गेल्या. चला मित्रांनो, आता इकडे चालूच आहे. तुम्हाला एक रानातली भाजी दाखवतो बरं का. ती भाजी तर तुम्ही पाहायला असा ना. या हे काय आहे माहित आहे का? हे आहे गायपाताचा सोंडगा. आणि याची भाजी तर एक नंबर होते मित्रांनो. कारण ही भाजी रानातली वर्षातून एकदाच भेटते. ते वेळेत गेलं तर नाही तर कोणी घेऊन जात हे सोंडगा. ही भाजी एकदम जबरदस्त आहे बरं का मित्रांनो. आणि तुम्ही खायला आहे का नाही काय नाही भाजी. घायपाताची भाजी घायपाताला येत मित्रांनो हे सोंडगा. मग काय आता याचा अजून प्लॅन नाही. अजून तिकडं चालू आहे गुळग्याची शेंगोळी बनवायचा काम. मस्त अजून तोंड सुद्धा धुवला नाही मित्रांनो. आणि व्हिडिओला सुरुवात केली सकाळी 8 वाजल्या वाटत काय. कारण काल हरिश्चंद्रगडावर गेलतो आणि तिथं पण व्हिडिओ भरपूर बनवला आहे. तो पण व्हिडिओ येणार आहे बरं का मित्रांनो. तर तो वेळी ही एडिट करायचा राहिला आहे. आणि काल महाशिवरात्र होते त्याच्यामुळं मग चला मित्रांनो, आता इथं बाहेर पण जातो आणि तुम्हाला आणखी नजारा दाखवतो. इकडे शेंगोळी तयार होतील. चला बाहेरचा नजारा दाखवतो. चला मित्रांनो, बाहेर आलो आहे. या सूर्य उगला आहे बरं का. एकदम मस्त वातावरण झालं आहे. सकाळी सकाळीच सूर्य उगला आहे आणि एकदम मस्त दिसत. इकडं खाली निळवंडा धरण आहे बरं मित्रांनो. निळवंडा धरण हे पण खाली त्याचं पाणी दिसत थोडा थोडा. एकदम भारी सकाळी सकाळी नजारा एकदम भारी. आणि इकडं पण किल्ला आहात मित्रांनो. तिकडं डोंगर दिसतात. इकडं रोशन आणि कार्तिक आत्ताच उठलाय काय. गारटलाय वाटत. चला मित्रांनो, तुम्हाला इकडचा नजारा दाखवतो थोडासा. आणि इथं बघू शकता गवऱ्या बिवऱ्या मस्त गवऱ्या. आता इकडं असं या करता सकाळी सकाळीच. आणि गवऱ्या तर एकदम दाखवतो तुम्हाला. आता या गवऱ्या इथं थापून ठेवल्या. त्या मस्त असं त्याचा कलवाट रस्ता आणि ते मस्त ठेवता पावसाळ्यात इकडं. कारण सरपणाचा प्रॉब्लेम मग त्याच्यामुळे असा गवऱ्याचा बनवून ठेवता. या इकडचं थोडंसं दाखवतो मित्रांनो तुम्हाला.
हे गवऱ्या इथं रचून ठेवला आहे. इकडं शेतामध्ये भुईमुग लावलेला आहे वाटत मित्रांनो. आज लय सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आहे, कारण काल गेलो हरिश्चंद्राला, तो पण व्हिडिओ अपलोड केला ना रात्री. खूपच टाईम झाला आम्हाला येता येता, आणि तो एडिट करायला वेळच लागेल ना मित्रांनो. तोपर्यंत म्हणलं चला हा पण एक व्हिडिओ बनवूया मित्रांसाठी, आणि तुम्हाला पण दाखवूया इकडं राजूरच्या भागामध्ये कसं काय आहे. थोडासा नजारा निळवंडा धरणाचं पण दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो बरं का. आता आलोच आहे धरणाच्या कडेला. थोडासा इथून नजारा एकदम भारी दिसतो. चला तुम्हाला दाखवतो नजारा. हा समोर दिसत असलेला नजारा, आणि हा आहे वीर राघोजी भांगरे जलसेतू. हा राजूरवरून पिंपरकण्याला जाणारा हा पूल आहे मित्रांनो. निळवंडे धरणामध्ये बांधलेला हा वीर राघोजी भांगरे जलसेतू. तर हा एकदम उंच पूल आहे बरं का, आणि इकडच्या गावांना जोडणारा हा रस्ता म्हणजे पुलामुळं तर एकदम भारी झाला आहे. हे बघू शकता इकडचा नजारा सकाळी सकाळीच किती भारी दिसतो मित्रांनो. कारण इकडचे डोंगर बिंगर आणि निसर्गाचा जो काय अद्भुत रूप आपल्याला बघायला मिळतं. इकडं पुढं बघू शकता, इकडं डोंगर आहे. तो एक किल्ला आहे मित्रांनो बरं का तिकडं. इकडे बघू शकता डोंगर, धुका आहे थोडासा वातावरण, त्याच्यामुळे मग इकडचा वातावरण थोडा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. तर मग मित्रांनो कसं काय वाटलं इथला नजारा, आणि जे काय पूल आहे तर ते पण दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. एकदम नजारा भारी आहे. सकाळीच उठला, अजून तोंड पण धुतला नाही आणि व्हिडिओ काढायला सुरुवात केली आहे मित्रांनो. चला आणखी तुम्हाला तिकडून सूर्य निघते वाजून दाखवतो बरं का. चला आता तिकडे जाऊ. जाता जाता येते या निरगुडीचं झाड दिसलंय बरं का मित्रांनो. हे वातरोगाव एकदम उपयोगी असणार ना निरगुडीचा पाला बरं का. कोणा गुडघे दुखीव काय झालं तर याचा पाला मस्त गरम करून जर गुडघ्याला असं बांधला रात्री तर थोडासा आराम पडतो बरं का मित्रांनो. त्याच्यामुळं म्हातारे माणसाला एकदम उपयुक्त असणारी वनस्पती म्हणजे निरगुडीचा पाला. हे जबरदस्त आहे. आता मित्रांनो सूर्य वर आला आहे पाहू शकताय, आणि वातावरण शांत आहे सकाळी सकाळी. इकडचा निसर्ग बघायला तर भारीच वाटत मित्रांनो. हा व्हिडिओ 10च मिनिटाचा आहे बरं का. हा 10 मिनिटं व्हिडिओ पहा बरं का मित्रांनो. कारण लय मोठा व्हिडिओ बनवणार नाही. आता शिकतो 7 मिनिटाचा झाला व्हिडिओ. त्याच्यामुळं मग थोडासा अजून काय तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहेच. तर इकडं आलोच आहे तर थोडा निसर्ग पण दाखवला आहे तुम्हाला. मित्रांनो या फुलावर का याला लयच माव आहे, पण याच्या फुलाची भाजी करता बरं, पण त्याच्यावर लय माव आहे. याला आमच्या गुलशेडी सांगता. या फॉरेस्टमध्ये खूपच झाडं असतात, त्याला फुलं भरपूर येतात. या जबरदस्त आहे. हे असं आहे इथं झाड, त्याच्या मावा लय पडतो मित्रांनो. काय दिसाय एकदम भारी राहतं. पण त्याला आता हे बारीक वाटण जातो खाली धरणाकडं थोडासा. तुम्हाला कड्यावरून थोडा नजारा दाखवतो. ही वाट जाते खाली धरणाकडं. तर इकडं काय रानात गवतं बिवतं वाळून गेले आहे, त्याच्यामुळं मग पावसाळ्यासारखा निसर्ग नाही दिसत पण मग काय तर वेगळाच एक निसर्गाचा आनंद घेता येतो मित्रांनो. चला मित्रांनो तुम्हाला कड्यावरून पाणी दाखवतो. ह्या तर उंच कड्यावर आलो आहे, आणि इथून निळवंड्या धरणाचं पाणी दाखवतो. निळवंड्या धरणाचं पाणी मित्रांनो फार लय लांब जातं तिकडं रांध्यापर्यंत. एकदम पाणी शांत आहे मित्रांनो. हे पण पाण्यामध्ये मोटरे टाकेला आहे. ह्या इथून मोटरे टाकेला ह्या त्याचं पाईप बीप दिसत मित्रांनो. कारण इथून पाणी डायरेक्ट शेतीसाठी पण उचललं आहे ना, त्याच्यामुळे हा पाईप दिसतो मित्रांनो. हे पण त्या लांबून तसं दिसत पण नाही. सकाळी मस्त ऊन पडलाय कावळा कावळा, त्याच्यामुळे बघायला भारीच वाटत मित्रांनो. मित्रांनो मग चला आजचा हा व्हिडिओ ना इथेच संपवतो. कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून सांगा बरं का मित्रांनो. करायचं राहिलं लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला मित्रांनो, आणि हाईप करायचं राहिलं असेल तर हाईप पण करून घ्या. हा व्हिडिओ एक बनवला थोडासा, म्हणलं चला मित्रांसाठी बनवूया. तर खूप खूप धन्यवाद तुमचं सर्वांचं हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. जय महाराष्ट्र, जय भारत, जय आदिवासी.